सर्वांना सप्रेम जय भीम। आज आहे 1 ऑगस्ट, लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। आज आपण ठाण्याहून मुंबईच्या त्या ऐतिहासिक ठिकाणाकडे निघालो आहोत। अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षाच्या आठवणी जिवंत करणार आहोत। चला तर मग आपण बघूया। सध्या आपण पोहोचलेलो आहोत घाटकोपर स्टेशनच्या बाहेर। तिथून चिराग नगर घाटकोपर वास्तव्य असलेलं अण्णाभाऊ साठे यांचं घर पाहणार आहोत। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघू शकता, आंतरराष्ट्रीय स्मारक असं बनणार आहे अण्णाभाऊ साठेंचं। वंचित बहुजन आघाडीचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लहुजी वस्ताद साळवेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। पूर्ण कालखंडामध्ये कार्यकाळामध्ये इथल्या वंचित शोषित घटकांच्या प्रत्येक समस्येवरती त्यांनी साहित्याच्या माध्यमातून तोडगा काढण्याचं, त्या प्रश्नांवरती बोलण्याचं काम केलेलं आहे। आत्तापर्यंतच्या साहित्यिकांनी इथल्या झाडांवरती, पानांवरती, फुलांवरती कविता केल्या होत्या, पण अण्णाभाऊ साठेंनी खऱ्या अर्थाने इथल्या कामगारांवरती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती, मागासवर्गीय महिलांच्या मुद्द्यांवरती ज्या प्रकारे त्या साहित्यामध्ये त्यांनी आपली एक भूमिका दाखवलेली आहे, तर ती खऱ्या अर्थाने इथल्या वंचितांच्या प्रश्नांसाठीची खूप महत्त्वाची भूमिका आहे। आणि आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांनी ज्या प्रकारे मार्ग दाखवलेला आहे, त्या प्रकारे इथल्या वंचित शोषितांचे प्रश्न राजकारणाच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ आणि राजकीय चळवळ एकत्रित करून राजकीय पटलावरती घेऊन येण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करत आहेत। आणि ह्या सगळ्या लढ्यामध्ये आपण आत्तापर्यंत काम करत आलेलो आहोत, या पुढेही काम करत राहू, ह्या शुभेच्छा मी आजच्या दिवशी आपल्या सर्वांना देते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। हे आहे अण्णाभाऊ साठे यांचं घर चिराग नगरमधील घाटकोपर या ठिकाणी। येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे। बघू शकता, हे घर अण्णाभाऊ साठे यांचं आहे। या घरामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी मोठमोठाले साहित्य इथे लिहिलेले आहेत। फकीरा, वर्णेचा वाघ, वैर्ण, रानगंगा, आबी, चिरागनगरचं भूत, माझा रशियातला प्रवास इत्यादी साहित्य अण्णाभाऊ यांनी लिहिलेले आहेत। बघू शकता सध्या कसं आहे अण्णाभाऊ साठे यांचं घर सध्याच्या स्थितीमध्ये। येथेच मुख्यमंत्री साहेबांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे। चला तर आज आपण पोहोचलेलो आहोत चेंबूर या ठिकाणी। अण्णाभाऊ साठे उद्यान चेंबूर गेटमध्ये एंटर केलेलो आहोत आपण। बघू शकता हजारो अनुयायी या जयंतीनिमित्त जमलेले आहेत।
सामाजिक व राजकीय तर्फे भव्य भोजन दानाचा कार्यक्रम या जयंतीनिमित्त आयोजित केला होता. बघू शकता महापुरुषांचे छोटे छोटे LED फोटो. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करत आहेत पदी अधिकारी. विविध प्रकारचे स्टॉल लागले आहेत. दारू व्यसनमुक्ती केंद्रसुद्धाही लागलेलं आहे. या ठिकाणी छोटे छोटे लवसैनिक पिवळे शर्ट घालून मिरवत आहेत. बघू शकता तुम्ही विविध प्रकारचे साहित्य व अण्णाभाऊ साहित्य, आंबेडकरी साहित्यचे स्टॉल लागलेले आहेत. हे आहे अण्णाभाऊ साठे यांचं उद्यान. उद्यानामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. येथे हजारोच्या संख्येने लौहसैनिक व अण्णासैनिक अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येतात. संशोधन करायला लागले. आता मांगाचेच पोरं नाही करायला लागले. अण्णाभाऊवर PhD करणारे पाटलाचे बामणाचे पोरं सुद्धा आहेत. अरे डिग्र्या वाली करती संशोधन, इथं करती संशोधन. यांच्याकडून 100 रुपये या ठिकाणी सप्रेम भेट आलेले आहेत. धन्यवाद.